क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 24 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. ही प्रश्न येणाऱ्या UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाची आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे युद्ध अभ्यास. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण 24 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल प्रश्न विचारला गेला होता तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, लेक लाडकी योजना अंतर्गत मुलीचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारद्वारे किती रुपये अनुदान दिले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होता 5,000 रुपये. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकते, लेक लाडकी योजना कोणत्या राज्य राबवते? तर तो आपला महाराष्ट्र राज्य. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण आजचे प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नवीन सजिदा दूत म्हणजेच ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर ST महामंडळाबद्दलच प्रश्न. 1948 मध्ये ST महामंडळाची पहिली बस कोणत्या मार्गावर धावली होती? तर तो मार्ग होता विद्यार्थी मित्रांनो पुणे ते अहमदनगर. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. एक्झाम पॉईंट ऑफ अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ब्रँड अम्बॅसिडर म्हणून रितेश आणि जेनिलिया देशमुख यांची निवड करण्यात आलेली आहे. दिनांक 22 एप्रिलला हे नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत. ठिकाण मंत्रालय मुंबई येथे. कारण MSRTCच्या कार्यरत व्यापक प्रसिद्धी आणि रस्ता सुरक्षा अभियानाची जनजागृतीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा इतिहास आपण पाहूया आता. RTC कायदा 1950च्या कलम 3 अनुसार महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि 1948 मध्ये पहिली बस पुणे ते अहमदनगरसाठी रवाना झाली होती. तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. 1 सप्टेंबर 2026 पासून ॲपलचे नवीन CEO म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो जॉन टर्नर्स हे पदभार स्वीकारणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. ॲपलचे नवीन CEO जॉन टर्नर्स. घोषणा 20 एप्रिल 2026 रोजी ही घोषणा करण्यात आली. सप्टेंबर 1, 2026 पासून ते आपला पदभार स्वीकारतील. जॉन टर्नर्स 2001 मध्ये प्रॉडक्ट डिझाईन टीममध्ये सामील झालेले होते. 25 वर्ष ते ॲपलमध्ये कार्यरत आहेत. सध्याचे CEO कोण आहे? टिम कुक हे सध्याचे CEO आहेत. टिम कुक 2011 पासून ॲपलचे CEO पदी आहेत आणि 15 वर्षापेक्षा जास्त वर्ष त्यांना झालेले आहेत. आणि त्यानंतर कोण CEO बनणार आहे? तर जॉन टर्नर्स हे CEO बनणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न. गोपाळराव पाटील हे कोणत्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते? तर विद्यार्थी मित्रांनो ते बालरोगतज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. लातूर पॅटर्नचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर गोपाळराव पाटील यांना लातूर पॅटर्नचे जनक म्हणून ओळखले जाते. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो माजी खासदार गोपाळराव पाटील यांचे नुकतेच निधन झालेले आहे म्हणून आपण हे प्रश्न कव्हर केलेले आहेत. लातूर पॅटर्नचे जे जनक म्हणून ओळखले जातात. निधन 21 एप्रिल 2026 रोजी त्यांचं निधन झालं. माजी राज्यसभा सदस्य 1994 ते 2000 पर्यंत. 12 वर्ष विनामूल्य वैद्यकीय सेवा, देवमाणूस म्हणून प्रसिद्ध. श्री शिवछत्रपती शिक्षण संस्थाचे अध्यक्षपण ते राहिलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, नामांकित बालरोगतज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा निवडणूक लढवली. तर विद्यार्थी मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.
माजी खासदार गोपाळराव पाटील यांच्याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा 23 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन 23 एप्रिल रोजी दरवर्षी साजरा करण्यात येतो. आयोजक युनेस्को तर्फे हा दिवस घोषित केला आहे. उद्देश वाचन, लेखन आणि लेखकाची कायदेशीर हक्क जोपासणे. महत्त्व, विल्यम शेक्सपियर यासारखे महान लेखकाचे स्मृती उजाळा देणे. मेक्सिकोची राजधानी गडवाडालजरा इथे हे शहर जागतिक पुस्तक राजधानी म्हणून ओळखलं जाते. तर हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की मेक्सिकोची जी राजधानी आहे गडवाडलाजरा हे ना जागतिक पुस्तक राजधानी म्हणून ओळखले जाते. संदेश, पुस्तक हे गाण्याचे भंडार असून ते जग जोडण्याचे काम करतात. तर ही अत्यंत माहिती जागतिक पुस्तक दिवसबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी प्रज्ञा ही AI प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली? तर ती संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो DRDO संस्था. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. प्रज्ञा AI प्रणाली संस्था DRDO CAIR प्रयोगशाळांनी विकसित केलेली आहे. तंत्रज्ञान AI आधारित उपग्रह इमेजिंग प्रणाली. हस्तांतरण गृह मंत्रालयाला हस्तांतरण केलं आहे. उद्देश अंतर्गत सुरक्षा आणि सीमा देखरेख करणे. वैशिष्ट्य, संशयास्पद हालचालीचे तत्काळ विश्लेषण आणि शोध करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताने कधीपर्यंत अणुऊर्जा क्षमता 100 गिगावॅट पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहेत? तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो 2047 पर्यंत. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. अणुऊर्जा क्षमता 100 गिगावॅटचे लक्ष्य केव्हापर्यंत आहे? 2047 पर्यंत. वाढ सध्या 8.8 गिगावॅटवरून 100 गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. तंत्रज्ञान स्मॉल मॉडेलिंग रिॲक्टरचा वापर करणे. कायदा शांती कायदा ॲक्ट 2025 अंतर्गत अंमलबजावणी. उद्दिष्ट 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन साध्य करणे. हे पण लक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती मोहिमेत कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर तो जिल्हा विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय पोषण पंधरवडा 2026 प्रथम जिल्हा कोणता आहे? अहिल्यानगर जिल्हा, महाराष्ट्र राज्य. द्वितीय क्रमांकावर कोण आहे? पुणे जिल्हा. कालावधी कोणत्या कालावधीमध्ये राष्ट्रीय पोषण पंधरवडा राबवण्यात गेला? 9 ते 23 एप्रिल 2026 या दरम्यान. विषय लहान मुलांच्या मेंदूचा विकास करणे. विक्रम 3.24 लाखाहून अधिक जनजागृती उपक्रम इथे राबवण्यात गेलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतात राष्ट्रीय पंचायत दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ते तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो 24 एप्रिलला. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय पंचायत दिन केव्हा साजरा करण्यात येतो? 24 एप्रिलला दरवर्षी. इतिहास 1993 मध्ये याच दिवशी 73वी घटना दुरुस्ती लागू झाली होती, म्हणून आपण पंचायत दिवस साजरा करतो. महत्त्व, स्थानिक स्वराज्य संस्था घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. उद्देश सत्तेचे विकेंद्रीकरण आणि ग्रामीण विकास. पुरस्कार, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय स्तरावर या दिवशी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो. 2026 73वी घटना दुरुस्तीला 33 वर्ष पूर्ण झाले. तर हा प्रश्न पण विद्यार्थी मित्रांनो एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे युद्ध अभ्यास. तर युद्ध अभ्यासाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर आता आपण सर्वात आधी 2025चे युद्ध अभ्यास पाहूया. एकता युद्ध अभ्यास भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये होतो. ठिकाण मालदीव येथे झाला. त्यानंतर टायगर ट्रम्प भारत आणि मलेशिया या दोन देशात होतो. ठिकाण राजस्थान येथे पार पडला. गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशिया या दोन देशादरम्यान होतो. ठिकाण हिमाचल प्रदेश येथे पार पडला. गरुड भारत आणि फ्रान्स या दोन देशात होतो. ठिकाण फ्रान्स येथे पार पडला. अजय वारियर भारत आणि युनायटेड किंगडम या दोन देशात होतो. ठिकाण राजस्थान. त्यानंतर कोकण भारत आणि युनायटेड किंगडम या दोन देशात होतो. ठिकाण भारतच्या पश्चिम किनारा.
त्यानंतर स्लायनेक्स भारत आणि श्रीलंका या 2 देशात होतो, ठिकाण श्रीलंका येथे पार पडला. जाईमेक्स भारत आणि जपान या 2 देशात होतो, ठिकाण जपान येथे. त्यानंतर सूर्यकिरण भारत आणि नेपाळ या 2 देशात होतो, ठिकाण पिथौरागड राजस्थान इथे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण 2026चे आता पाहूया युद्ध अभ्यास. वज्रप्रहार 2026 भारत आणि अमेरिका, ठिकाण हिमाचल प्रदेश येथे पार पडला. धर्मा गार्डियन 2026 भारत आणि जपान, ठिकाण उत्तराखंड येथे. लामिय ते भारत आणि सेशेल या 2 देशात होतो, ठिकाण सेशेल येथे. आता विद्यार्थी मित्रांनो हे युद्ध अभ्यास अत्यंत महत्त्वाचे युद्ध अभ्यास आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. प्रश्न MCQ स्वरूपात पण असू शकतो आणि मॅच द पेअर म्हणजे जोड्या मिलाव स्वरूपात पण असू शकतो. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर एक प्रश्न तुमच्यासाठी असतो विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन ऑफ द डे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, मेघालयनं अलीकडेच इंग्रजीसोबत कोणत्या 2 भाषांना अधिकृत राजभाषा म्हणून मान्यता दिलेली आहे? तर मेघालयची राज्य भाषा म्हणून कोणाला मान्यता दिली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा प्रश्नाचे पर्याय तुमच्या समोर आहेत. ह्या पर्याय म्हणून अचूक पर्याय कोणता आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअर्स सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.